गुड मॉर्निंग. आज आपण सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन याचं सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडासा जो फीडबॅक आहे तो फर्स्ट युनिटचा घेणार आहोत, कारण की आपल्याला पुढे जाताना अगोदर मागे काय शिकलो याचा रेफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, आपण जे सेकंड चॅप्टर आहे मार्केट अनालिसिस आणि सेलिंग, तर आपल्याला अनालिसिस किंवा सेलिंग कसं केलं जातं किंवा सेल्स फोरकास्टिंग कसं केलं जातं याबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण काय पाहिलं फर्स्ट युनिट मध्ये. तर फर्स्ट युनिट मध्ये आपण सेल्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते पाहिलं, डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट म्हणजे काय तेही पाहिलं, स्टडी केलं. त्यामध्ये इव्होल्युशन पाहिलं आपण, इव्होल्युशन ऑफ सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपण काही सेल्स स्ट्रक्चर स्टडी केले, जसं फॉर एक्झाम्पल फंक्शनल स्ट्रक्चर कसं असेल, एरिया वाईज कसा सेलिंग केलं जाईल, त्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रक्चर्स कंपनी प्रिपेअर करते, टेरिटोरीज कशा त्यांनी टार्गेट केलेल्या असतील, त्यासाठी एरिया मॅनेजर्स किती असतील. जसं की मी सांगितलं, एरिया मॅनेजर 4 डायरेक्शनला 4 टाईपचे मॅनेजर्स, त्यानंतर पुन्हा सेल्स पीपल. अशा पद्धतीने सेलिंगचा एक प्लॅन त्यांनी तयार केलेला असेल. ओके, आता प्लॅन तर त्यांनी तयार केलाय फर्स्ट युनिट मध्ये. आता आपण सेकंड युनिट मध्ये काय काय फॅक्टर्स बघणार आहोत. बघा, तुम्हाला सेकंड जो काही युनिट आहे एसडीएम चा, त्यामध्ये लक्षात येईल की इथे तुम्हाला सांगितलंय मार्केट अनालिसिस करायचंय. कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, भरपूर साऱ्या टेस्ट करतो आपण, बरोबर की नाही. मग त्यामध्ये जसं आता आपण सेल्स फोरकास्टिंग करणार आहोत, म्हणजे आता मला अनालिसिस केल्यानंतर काय काय लक्षात येईल की फोरकास्टिंग म्हणजे आपण एक प्रकारे त्याचं फ्युचर एक्सप्लेन करतो. म्हणजे जसं की आपण आपल्या बाबतीत सुद्धा काही अंदाज सांगू शकतो की आता हा विद्यार्थी, सपोज आपण इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल घेतलं की तुम्ही बीएमएस चे स्टुडंट आहात, मार्केटिंगचे माझे स्टुडंट आहात, तर तुमचं फोरकास्टिंग करताना मी जनरली काय सांगणार आहे की तुम्ही भविष्यात कुठे ना कुठे मॅनेजर लेवलच्या पोस्टला असाल, कारण त्या टाईपचं तुम्ही एज्युकेशन घेताय किंवा त्या टाईपचे तुमचे सब्जेक्ट्स आहेत, किंवा तुम्ही पुढे जाऊन लॉयर सुद्धा होऊ शकता, तुम्ही या फील्डमध्ये जाऊन लॉ वगैरे केला. तर हे मी तुम्हाला एक जनरल माझे ऑब्झर्वेशन, तुमचं क्वालिफिकेशन आणि तुमचं ऍटिट्यूड यावरून मी एक तुमचं फोरकास्टिंग सांगू शकते. तसं सेल्स फोरकास्टिंग करताना काय करावं लागतं की काही मेथड्स अप्लाय कराव्या लागतात. अनालिसिस नंतर आपल्याला ते लक्षात येईल. मग त्या मेथड्सच्या थ्रू आपण काय सांगू शकतो की मार्केटचं आत्ताचा ट्रेंड काय आहे, करंट ट्रेंड काय आहे, त्यानंतर फ्युचर मध्ये या मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची डिमांड केली जाऊ शकते. जसं की फॉर एक्झाम्पल त्याचा आपण घेऊ शकतो, 3G जर मार्केटमध्ये आलंय तर मग 4G, आपण लगेच 4G ची तयारी करतो. 4G आलं तर 5G कधी येणार आहे, किती वर्षानंतर साधारण ही डिमांड मध्ये फ्लक्च्युएशन्स येते, त्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स काय असेल किंवा त्यांच्या मेथड्स कुठल्या असतील सेल्स फोरकास्टिंगच्या. सेल्स फोरकास्टिंग फक्त एकाच पद्धतीने केलं जाणार नाही की मी सर्वे केला मार्केटचा, रिसर्च केला आणि लगेच तुम्हाला कन्क्लुजन सांगितलं, असं होत नाही. मग त्यामध्ये बऱ्याचशा मेथड्स येतात. जसं की आपण इंडिव्हिज्युअल आपलं फोरकास्टिंग करताना 2-3 पद्धतीने करू शकतो. तुम्हाला माहिती की आपलं फोरकास्टिंग कसं केलं जातं, एक्झाम्पल घ्या, आपण हातांच्या रेषांवरून पण सांगू शकतो बऱ्याचदा. म्हणजे ही एक मेथड आहे. तुमच्या बर्थ डेट वरून सांगतात, तुमच्या जन्मवेळेनुसार पण भविष्यवाणी केली जाते. कधी कधी तुमच्या फोरहेड वरून पण सांगू शकतो. म्हणजे बरेचसे प्रकार आहेत त्यामध्ये. तसं आहे इथे की कस्टमरचा जर तुम्हाला फोरकास्टिंग, सेल्स फोरकास्टिंग करायचंय, कस्टमर कशा टाईपचा आहे, पुढे भविष्यात तो पुढे 5 वर्षांनी म्हणा, 10 वर्षांनी म्हणा, तो कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स देईल किंवा त्याचे डिमांड, त्याचे रिक्वायरमेंट्स काय काय असू शकतात, तर हे सगळं समजण्यासाठी मला अनालिसिस करावं लागेल. सेल्स कोटाज मला डिफाईन करावे लागतील. सेल्स कोटा ठरवताना कशा पद्धतीने तो भाग मी डिवाइड करणार आहे. म्हणजे आता सपोज जसं की सेल्स स्ट्रक्चर मध्ये कसं तुम्ही टेरिटोरीज वेगवेगळ्या केल्या, कंट्री वाईज स्ट्रक्चर बनवले, बरोबर ना, रिजन वाईज स्ट्रक्चर बनवले, तसं इथे सेल्स कोटा सुद्धा कसा ठरवला जातो. तो जो काही सेल्स आहे तो कोणाच्या थ्रू केला जाईल, त्याचं प्रॉफिट कसं डिवाइड केलं जाईल, त्याचे पुन्हा टाइप्स येतात. सेल्स कोटामध्ये काही फॅक्टर्स येतात की जे सेल्स कोटाज डिटरमाइन करू शकतात. त्यानंतर सेल्स टेरिटोरीज कुठल्या आहेत किंवा त्या टेरिटोरीजला आपण कशा पद्धतीने सेल्स पीपल असाइन केले पाहिजे, हे पण एक जनरल नॉलेज आहे. आणि हे तुम्हाला मार्केटिंग मधून इतकं सुंदर समजणार आहे की ज्यावेळी तुम्ही मॅनेजर व्हाल
त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर मी अगोदरच शिकलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही हा प्रत्येक पार्ट काळजीपूर्वक स्टडी केलेला असेल तर तुम्हाला कंपनीत गेल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉब कराल, कंपनीतच नाही तुम्ही कुठल्याही प्लेसला जेव्हा मॅनेजरच्या पोस्टला जाल तेव्हा तुम्हाला हे जनरल नॉलेज माहिती असेल की कशा पद्धतीने ते वर्क आपण करू शकतो. आपले जे सेट केलेले गोल्स आहेत, बँकेत असाल, एज्युकेशन सेक्टरला असाल, प्रत्येक सेक्टरला एक टार्गेट दिलेलं असतं आणि ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्या कामाच्या काही पद्धती असतात, मेथड्स असतात आणि त्या इथे तुम्हाला लक्षात येतील. रिजन्स आहेत काही की सेल्स टेरिटोरीज ज्या काही असाइन केल्या जातात त्यामागे काय रिझन आहे, की त्यातून आपल्याला आउटपुट काय मिळेल, बेनिफिट काय मिळेल. त्यानंतर सेलिंगच्या प्रोसेस दिलेली आहे, सेलिंगची प्रोसेस ऑफ सेलिंग, मेथड्स ऑफ क्लोजिंग सेल, म्हणजे जर मला सेलिंग थांबवायचं असेल तर ते कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे. अचानक मार्केटमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा कस्टमरवर त्याचा काय इम्पॅक्ट होईल, कस्टमर ची जर गैरसोय होणार असेल. आता रेग्युलर कस्टमर आहे, तुमचा फेअर अँड लवली सारखा प्रोडक्ट आहे जो की रेग्युलर सेल होतो मार्केटमध्ये बऱ्याच वर्षांपासून आणि अशा केसमध्ये तुम्ही अचानक तो प्रोडक्ट बंद केला, तुमचे खूप सारे कस्टमर्स आहेत, तर मग त्यांना आपण ऑप्शन म्हणून काय देणार आहोत किंवा किती काळ वेटिंगला ठेवणार आहोत. अशा पद्धतीने काही मेथड्स आपल्याला क्लोजिंगच्या काय करायच्या, स्टडी करायच्या. किंवा अनसक्सेसफुल क्लोजिंग जर झालं तर त्याचे रिझन्स काय असतात, अचानकपणे जर तुमचा सेल थांबला तर त्याच्या मागे काय रिझन आहे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंतर सेलिंगच्या काही थिअरीज पण दिलेल्या आहेत. सेलिंग स्किल्स तुमच्याकडे कुठले असले पाहिजे, जसं आपण मॅनेजरचे स्किल स्टडी केले पहिल्या युनिटमध्ये की मॅनेजर बनण्यासाठी जनरली तुमची सायकोग्राफी कशी असली पाहिजे, फिजिओग्राफी कशी असली पाहिजे, तसं यामध्ये सुद्धा तुम्हाला सेलिंगसाठी कुठले स्किल्स असले पाहिजे, सेलिंगच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत. नुसत्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज माहिती असून उपयोग नाहीये, तर तुम्हाला सेल पण करायचं, मग सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत. किंवा त्यांनी लास्ट पॉइंट दिलेला आहे की डिफरन्स सांगितलेला आहे की कंझ्युमर सेलिंग आणि ऑर्गनायझेशन सेलिंग. ऑर्गनायझेशनल सेलिंग कशा पद्धतीने केलं जातं, कंझ्युमर सेलिंग काय प्रकार आहे, किंवा नॅशनल सेलिंग आणि इंटरनॅशनल सेलिंग मध्ये काय डिफरन्स असेल. तर हे डिफरन्सिंग पॉइंट पण तितकेच इम्पॉर्टंट असणार आहेत. सो आपण आता जेव्हा स्टार्ट करतोय तर इथे आपण सेकंड तुमचं जे हे आहे मार्केट अनालिसिस, हा आपला पहिला पार्ट आहे सेकंड युनिटचा. ओके, तर मार्केट अनालिसिस हे कशा पद्धतीने करायचं, तर त्यांनी सांगितलं की मार्केट कशा कशा पद्धतीचे असते. मार्केट कॅन बी लोकल, रिजनल, नॅशनल अँड इंटरनॅशनल. म्हणजे तुम्हाला नक्की कुठल्या मार्केटमध्ये सेलिंग करायचं आहे त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, अनालिसिस करणार आहात. आता लोकल लेवलचं मार्केट अनालिसिस करायचं तर पुन्हा त्यामध्ये काय काय फॅक्टर्स, जसे त्यांनी खाली फॅक्टर दिलेत, मार्केटची साईज कशी आहे. आता सपोज इंटरनॅशनल लेवलचं मार्केट आहे तर मग ते मार्केटची साईज ऑब्विसली कशी असणार आहे, बिग असणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की मार्केट अनालिसिस करतोय तर त्यामध्ये आपण ह्या चारही टाईपचा विचार करायचा आहे. प्रोडक्ट्स दॅट unbranded have local or regional markets. Products that are branded are national and global markets. आता ब्रँडेड प्रोडक्ट्स कुठल्या मार्केटला जातात किंवा जे अनब्रँडेड आहेत ते लोकल आणि रिजनल मार्केटला सेल होतात. लक्षात आलं. मार्केट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट की फॅक्टर इन मार्केट अनालिसिस दॅट हेल्प्स टू नो द साइज, ग्रोथ, कॉम्पिटिशन अँड देअर इम्पॅक्ट ऑन मार्केटिंग और सेल्स स्ट्रॅटेजी. आता मार्केट हा जो इम्पॉर्टंट पार्ट सांगितलाय त्यांनी किंवा की फॅक्टर म्हणून सांगितला, तर त्याचं अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला नक्की काय काय समजणार आहे. जसं आपण आपलं अनालिसिस केलं, डायग्नोसिस केलं आपल्या बॉडीचं, तर आपल्याला बरेचसे आजार कळतात किंवा आपण किती फिट आहोत. मग त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. तसं इथं मार्केट अनालिसिस केलं की तुम्हाला त्या मार्केटची साईज समजते, ग्रोथ समजते की ते मार्केट ग्रोथ स्टेजला आहे की ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे. कॉम्पिटिशन कशा पद्धतीचे आहे, किती कॉम्पिटिटर्स त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यांच्या स्ट्रॅटेजीज कुठल्या आहेत. आणि मग आपण मार्केटमध्ये जेव्हा जाणार आहोत सेलिंगसाठी तेव्हा आपण कशा पद्धतीने
पूर्वतयारी केली पाहिजे, यानुसार आपल्याला काय ती माहिती मिळते मार्केट अनालिसिस नंतर. आणि त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो की मार्केटिंगवर आणि सेलिंग स्ट्रॅटेजीवर होतो. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मला मार्केटिंग करायचं आहे माझ्या प्रोडक्टचं, पण त्या मार्केट बद्दल मला नॉलेज नसेल तर कदाचित मी माझ्या मेथडने जाईन, पण ती मेथड किती तिथे सक्सेसफुल होईल हे मी आज सांगू शकणार नाही. त्यामुळे मला काय करायचंय की अगोदर अनालिसिस कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे मला कळलं की कस्टमर किती आहे, मार्केटची साईज म्हणजे काय, इथे तुम्ही सेंटीमीटर याच्यामध्ये नाही काढणार आहात. मग कशी समजणार मार्केटची साईज, तर तिथे अवेलेबल असणारा जो कस्टमर आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे जनरली. त्यामध्ये पुन्हा डिवायडेशन जर केलं तर त्या लक्षात येतं की तिथे मेल आणि फिमेल्स कशा पद्धतीने येतात मार्केटमध्ये. मोस्टली तुम्ही जर बघितलं रुरल एरियामध्ये ते मार्केट प्लेस असेल तर तुमचं जनरल ऑब्झर्वेशन सांगेल की लेडीज फार कमी प्रमाणात मार्केटमध्ये दिसतात. मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की इथे जर आपला टार्गेट कस्टमर मेल्स असतील तर मेल्सला कशा पद्धतीने टार्गेट केलं पाहिजे, आपली सेलिंगची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. जर फिमेल्स असतील जास्त प्रमाणात तर आपण त्यांच्यासाठी कुठल्या सेलिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजे किंवा मार्केटिंग आपलं कसं असलं पाहिजे. कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तेच आहे. इंटरनॅशनल लेवलला खूप हाय कॉम्पिटिशन असणार आहे. त्यामध्ये कॉम्पिटिटर्सच्या स्ट्रॅटेजीज पण खूप डेंजरस किंवा डिफरंट डिफरंट टाईपच्या असू शकतात, ज्या अनएक्सपेक्टेड आहेत. म्हणजे काय की तुम्ही कदाचित त्या कॉम्पिटिशनचा विचारही केला नसेल अशा टाईपचे असतील, तर मग आपल्याला त्यांच्याशी फाईट करायची आहे. त्या मार्केटला जाऊन मला माझं प्रोडक्ट सेल करायचं आहे. तर मग मी त्याच पद्धतीने काय केलं पाहिजे की प्रमोशन्स जे काही आहेत माझ्या प्रोडक्टला त्या पद्धतीनेच दिले गेले पाहिजे. म्हणजे आता इथे बघा मार्केट साईज आपण पहिला पॉइंट घेऊया. त्यामध्ये स्टार्टिंग पॉइंट ऑफ मार्केट अनालिसिस इज टू अंडरस्टँड द करंट मार्केट साइज विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ द टोटल सेल्स. टोटल सेल कसा होतो म्हणजे हे कशावरून कळेल, तर मार्केट साईज तुम्हाला अगोदर लक्षात घेतली पाहिजे. आता सपोज तिथे मिनिमम आणि मॅक्झिमम किती कस्टमर आहेत. आता सपोज एखादं लोकल मार्केट आहे, तिथे कस्टमरची स्ट्रेंथ कशी आहे, सपोज आपण 10,000 पकडूया. ओके. आणि ते जर इंटरनॅशनल लेवलचं मार्केट आहे तिथे त्याहून जास्त स्ट्रेंथ असणार आहे. मग आता जर माझा 10,000 याच्यामध्ये सेल्स किती झालेला आहे टोटल आणि इंटरनॅशनल लेवलला जर ती जी स्ट्रेंथ आहे ती 1 लाख 2 लाख पर्यंत गेली म्हणजे तिथे असणारा कस्टमर, तर तिथे मी टोटल सेल्स किती केला त्यावरून मला काय करता येतं की माझं मार्केट अनालिसिस काही कन्क्लुजन पर्यंत येतं की टोटली माझं इथं टोटल सेल्स किती झाला, म्हणजे मला किती प्रमाणात सक्सेस मिळालं. Total market size consists of the size of different submarkets, which should be understood properly to know the potential or future growth possibilities. आता बघा इथे आपल्याला ग्रोथ पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. मग आता त्यामध्ये सब मार्केट्स पण येतात, एकच मार्केट नसतं, त्याला जोडून असे काही बाकीचेही मार्केट्स येतात की ज्याच्यामुळे तुम्हाला काय लक्षात येईल की पोटेन्शियल ग्रोथ म्हणजे काय की एक्सपेक्टेड ग्रोथ कशी होणार आहे इथे या मार्केटची. जसं तुम्हाला नंतर पोटेन्शियल मार्केट पोटेन्शियल मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मी ते तुम्हाला सांगणार असेल. ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे काय की सपोज आज जो कस्टमर आहे यापेक्षा आणखी जास्त कस्टमर कनेक्टेड होऊ शकतात आपल्या सेलिंगच्या प्रोसेसमध्ये किंवा आपल्या प्रोडक्टला आणखी काही कस्टमर अवेलेबल होऊ शकतो. म्हणजेच काय की इथे ग्रोथची पॉसिबिलिटी आहे असं आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं आता पोटेन्शियल मध्ये बघा तुम्हाला काय दिलंय त्यावरून लक्षात येईल. आता यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय त्यावरून तुम्हाला ग्रोथ आणि पोटेन्शियलचं जे काही मिनिंग आहे बघा. फॉर एक्झाम्पल मार्केट पोटेन्शियल मध्ये Cadbury initially focus only on children that affect the growth of sales. Okay. Cadbury हा प्रोडक्ट कोणासाठी आहे तुम्ही बनवलेला, तो चिल्ड्रन साठी आहे बरोबर. Later it targeted parents and universalized the sale of chocolates resulting in more growth of Cadbury in the market. म्हणजे आता जरी तो चॉकलेट हा प्रोडक्ट तुम्ही चिल्ड्रन साठी तयार केला, त्यांना टार्गेट कस्टमर म्हणून तुम्ही काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे, बट त्या मार्केटला येणारे जे पॅरेंट्स आहेत इन फ्युचर
ते काय होऊ शकतात, या प्रोसेसमध्ये ऍड होऊ शकतात. म्हणजेच ते कोण झाले, पोटेन्शियल कस्टमर्स झाले. हो की नाही? म्हणजे इथे मार्केटची ग्रोथ होण्याचे चान्सेस का आहे, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज का तुम्हाला मिळतील, कारण की इथे टार्गेट केलेला ऍक्च्युअल कस्टमर वेगळा आहे, म्हणजे चिल्ड्रन्स आहे. पण इन फ्युचर पॅरेंट्सही ते चॉकलेट्स काय करू शकतात, स्वतःसाठी म्हणून परचेस करू शकतात की नाही. तुम्ही चिल्ड्रनसाठी एक पॅकेट घेतलं आणि त्यासोबत ऍडिशनल तुम्ही आणखी एक पॅकेट घेतलं. असं काही नाही की नेसेसरी फक्त चिल्ड्रन्सने चॉकलेट खायचे, हो की नाही. म्हणजे इथे आपल्याला पोटेन्शियल कस्टमर लक्षात येतो, पोटेन्शियल ग्रोथ कशी असेल त्या प्रोडक्टची. ऍक्च्युली ते कॅडबरीचा प्रोडक्ट दिला, यानुसार तुम्हाला हे कन्क्लुजन्स अनालिसिस नंतर काढता येतील की हे पोटेन्शियल मार्केट आहे, इथे आणखी कस्टमर मिळू शकतो, इथे ग्रोथ होऊ शकते. आता त्यामध्ये त्यांनी पुढचा एक पार्ट सांगितलाय, समटाइम्स अ न्यू यूज और न्यू युजर ग्रुप और मोर फ्रिक्वेंट यूसेज आर ऑलमोस्ट सडनली चेंज द साइज अँड प्रॉस्पेक्ट ऑफ द मार्केट. म्हणजे प्रॉस्पेक्टच चेंज होतं त्या मार्केटचं. जर असे ऍडिशनल जर काही कस्टमर्स तुम्हाला ऍड झाले तर त्या मार्केटची साईज पण काय होते, एक्सपांड होते. म्हणजे काय झालं की तुम्ही जेव्हा सर्वे केलात, अनालिसिस केलं, तेव्हा ऍक्च्युअली तुम्ही फक्त चिल्ड्रन्सला काउंट केलं, ओके. पण त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला की हा प्रोडक्ट दुसरा कोणी यूज करणारा, प्रोडक्टचा जो यूज आहे तो आणखी दुसरा कस्टमरही करू शकणार आहे, त्याचं कन्झम्पशन दुसरा कोणी कस्टमरही करेल, मग तिथे पॅरेंट्सला कन्सिडर केलं. म्हणजेच काय की इथे एक्झॅक्टली परफेक्ट तुमचं मार्केट अनालिसिस होईल. म्हणजे मार्केट पोटेन्शियल्स पण लक्षात घ्यायचे, मार्केटची करंट सिच्युएशन, करंट जी काही स्ट्रेंथ आहे ती लक्षात घ्यायची, तिथे टोटल सेल्स अगोदर किती होतो मार्केट साईज नुसार, आणि ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतात तेही स्टडी करायचंय. आता ऍक्च्युअली मार्केट ग्रोथ म्हणजे काय, तर त्यांनी इथे सांगितलंय की द करंट साइज ऑफ द मार्केट इज इम्पॉर्टंट बट द ग्रोथ ऑफ द मार्केट इज इक्वली इम्पॉर्टंट. प्रेझेंट सेल इज पॉसिबल थ्रू लार्ज साइज ऑफ मार्केट बट विदाउट मार्केट ग्रोथ नायदर द सेल्स नॉर मार्केट शेअर मे इन्क्रीज. आता करंट मार्केट कसं आहे, बिग आहे. सपोज तुमचा सेलही कसा होतो, जास्त प्रमाणात होतो, बिग साईज मध्ये तुम्ही काय करताय, सेलिंग करताय. पण जर ते जे सेलिंग आहे लार्ज साइज ऑफ मार्केट, सेल इज पॉसिबल थ्रू लार्ज साइज ऑफ मार्केट बट विदाउट मार्केट ग्रोथ. म्हणजे काय की जर मार्केटची ग्रोथ होणार नसेल तर सेलिंग किंवा मार्केट शेअरिंग, मार्केट शेअर्स जे म्हणतो ते इन्क्रीज होणं पॉसिबल नाहीये. मग मला आहे त्या स्टेजला सॅटिस्फाईड राहणार आहे का मी. आज मला जर 100% सेल नाही होते, आज माझा जो सेल आहे तो 75% असेल असं मी इमॅजिन केलं, तर मला कंटिन्युअसली 75 वरच मी सॅटिस्फाईड राहील का. त्या मार्केटची ग्रोथ होणं गरजेचं आहे. ग्रोथ झाली नाही तर माझं सेल इन्क्रीजच होणार नाही किंवा माझे मार्केट शेअर्स इन्क्रीजच होणार नाहीये. म्हणून मार्केटची ग्रोथ होणं हे खूप गरजेचं आहे. मार्केट अनालिसिस मध्ये हेही लक्षात घ्यायचंय. जेव्हा तुम्ही एखादं मार्केट प्लेस टार्गेट करता, एखादं मार्केट टार्गेट करता, तेव्हा अनालिसिस मध्ये तुम्हाला त्याची ग्रोथ होणार आहे किंवा नाही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण की जर तिथे काही पुढे चान्सेस नसतील, फ्युचर काही पॉसिबिलिटीज नसतील ग्रोथ होण्याच्या, तर असं मार्केट टार्गेट करून तुम्ही सॅटिस्फाईड होणार नाहीये. लक्षात आलंय? सेकंड, नेक्स्ट आहे पॉइंट, मार्केट कॉम्पिटिशन कशी आहे. आता लेवल ऑफ मार्केट कॉम्पिटिशन इज क्रिटिकल फॅक्टर इन द मार्केट स्ट्रक्चर ऑफ प्रोडक्ट. आता जेव्हा जे स्ट्रक्चर आपण सेलिंगचे स्ट्रक्चर स्टडी केले की नाही फर्स्ट युनिट मध्ये, तर त्यानुसार तुम्ही जर बघायला गेलात, मार्केटचा अनालिसिस करायला गेलात, तर तुम्हाला झटकन ती कॉम्पिटिशन कळणार नाही. तसा तो क्रिटिकल फॅक्टर आहे. तुम्ही टेरिटरी एखादी जर सिलेक्ट केली आणि टेरिटरीमध्ये काय केलं की नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ अशा पद्धतीने 4 डायरेक्शन्स केल्या आणि त्या पद्धतीने सेल्स पीपल अपॉइंट केले सेल्स मॅनेजरने. पण मला त्या डायरेक्शन नुसार कॉम्पिटिशन कळणं खूप तसं सोपं असणार नाहीये. कोण कुठे कधी काय स्ट्रॅटेजी वापरतो किंवा तिथला कस्टमर कसा आहे हे समजण्यासाठी फार अवघड असणार आहे. There are certain answers the company should seek to understand, evaluate the competitors. आता
त्यासाठी काही क्वेश्चनचे आन्सर्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे इव्हॅल्युएशन करता येईल कॉम्पिटिटर्सचं. जसं व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज अँड लेवल ऑफ ऍप्लिकेशन, म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे. मला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं आहे, पण मी कॉम्पिटिशन नक्की कशासोबत करणार आहे, त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत त्या प्रोडक्टचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत, माझ्या प्रोडक्टचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत, साईज शेप मध्ये काय डिफरन्स आहे, क्वांटिटी मध्ये काय डिफरन्स आहे, स्मॉल साईज पॅकेज मध्ये ते सेल करतात का, मी बिग साईज मध्ये सेल करत असेल तर मला नक्की कुठल्या फॅक्टर सोबत, त्या ऍट्रिब्यूट सोबत त्या प्रोडक्टच्या कॉम्पिटिशन करायची आहे, माझं ऑब्जेक्ट नक्की काय, आणि मग मी त्याच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी अप्लाय करणं गरजेचं आहे. लेवल ऑफ ऍप्लिकेशन, कुठल्या लेवल पर्यंत ती कॉम्पिटिशन असली पाहिजे, यालाही काही लिमिटेशन्स येतात की नाही. जसं की मला कॉम्पिटिशन, आता तुम्हाला जनरली मी एक्झाम्पल देते मार्केटिंगच्या स्टुडंटला, SY पासून आपण मार्केटिंग शिकतो. मला 2 स्टुडंट मध्ये क्लासमध्ये कॉम्पिटिशन असते स्टडी रिलेटेड, बरोबर. मग स्टडी मध्ये कॉम्पिटिशन करताना तो जर 2 hours स्टडी करत असेल तर मी 3 hours करू शकतो का, ही एक पॉसिबिलिटी आहे, बरोबर. सेकंड थिंग येते, त्याने कुठला क्लास जॉईन केलेला आहे, मग मी कुठला क्लास जॉईन करू शकतो. ह्या काय झाल्या की इथिकल मॅनर्स यामध्ये आहे. आता कुठल्या लेवल पर्यंत म्हणजे काय की तो आजारी पडावा म्हणून मी काही केली का, कुठली स्ट्रॅटेजी वापरली का, हानिकारक हार्मफुल अशा स्ट्रॅटेजीज, म्हणजे मी काय केलं की माझी लेवल सोडून मी जर अनइथिकली कॉम्पिटिशन करत असेल तर ती लेवल बरोबर नाहीये. ओके ओके ना, म्हणजे इथे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डिफाईन करायचे, स्ट्रॅटेजी कुठल्या अप्लाय करायच्या, त्याची लेवल ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत ती अप्लाय करू शकतो. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की आपण मार्केटमध्ये इथिकली काय करणार आहोत, सेलिंग करणार आहोत, अनइथिकली अजिबात कुठली ऍक्टिव्हिटी केली जाणार नाही, बरोबर ना. सेकंड, मार्केट कॉम्पिटिशन मध्ये सेकंड क्वेश्चन असा असेल, व्हॉट इज द कॉम्पिटिटर्स कॉस्ट स्ट्रक्चर, त्याचं कॉस्ट स्ट्रक्चर कसं आहे, कॉस्ट ऍडव्हान्टेज त्याला काय मिळतात किंवा डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, हेही मला आज माहिती असणं गरजेचं आहे. मुळात त्यांचं कॉस्ट स्ट्रक्चर हाय असल्या कारणाने त्यांची प्राइस हाय असेल, बरोबर की नाही, तेही मी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांना ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज कुठल्या गोष्टींचे मिळतात याचं मला मार्केट अनालिसिस करावं लागेल. हु आर द मोस्ट सक्सेसफुल कॉम्पिटिटर्स अँड अनसक्सेसफुल कॉम्पिटिटर्स अँड द रिझन्स बिहाइंड इट, म्हणजे काय की त्या मार्केटला अनालिसिस करताना सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल असे 2 पार्ट करा. जर एखाद्या कॉम्पिटिटरला सक्सेस मिळते तर ते कशामुळे मिळते, कुठली स्ट्रॅटेजी ते अप्लाय करतायत, कुठल्या लेवल पर्यंतची ती कॉम्पिटिशन आहे, आणि अनसक्सेसफुल कॉम्पिटिटर्स जे आहेत त्याचं रिझन काय आहे, नक्की त्यांना अनसक्सेस का मिळतो आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचं जेव्हा तुम्ही कंपॅरिझन कराल, स्टडी कराल, तेव्हा प्रॉपरली काय करू शकतो आपण, मार्केट अनालिसिस करू शकतो. मग माझ्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी कुठली आहे हे डिसाइड करणं फार अवघड असणार नाहीये. व्हॉट आर द स्ट्रेंथ्स अँड वीकनेस ऑफ इच कॉम्पिटिटर, हे का माहिती असलं पाहिजे. बघा, जेव्हा आपण एखाद्याशी कॉम्पिटिशन करतो, सपोज तुम्ही मॅरेथॉन मध्ये धावण्याची कॉम्पिटिशन आहे, मग तुम्हाला कॉम्पिटिटर म्हणून कोण आहे आणखी एक जण तुमच्या बरोबर, त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स आणि वीक पॉइंट्स जर माहिती असले तर मी कशा पद्धतीने कॉम्पिटिशन केली पाहिजे याची मला एक आयडिया येते. काही लोकांचं कॉन्सन्ट्रेशन, आता अभ्यासावरून कॉन्सन्ट्रेशन जाण्यामागची बरीचशी कारण आहेत. तुम्ही जनरली स्टडी केला असेल, काही लोकांना आवाजाचा फार त्रास होतो, तुम्ही अभ्यास करताय, कोणीतरी शेजारी तुमच्या खूप जोरात गाणी लावलेली आहे, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचा वीक पॉइंट काय की तुम्हाला अजिबात गडबडीत अभ्यास करणं, कॉन्सन्ट्रेट करणं जमत नाही, तुमचा वीक पॉइंट समजला, एखाद्याने तुमचा तो वीक पॉइंट लक्षात घेऊन तुम्हाला काय केलं, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, तर ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झाम मध्ये कमी येणार आहात, कमी मार्क्स घेणार आहात, बरोबर की नाही. तसं सेम इथे आहे की स्ट्रेंथ किंवा वीकनेस म्हणजे काय की तो कशामुळे स्ट्रॉंग झाला कॉम्पिटिटर मार्केटमध्ये, नक्की त्याच्याकडे असं वेगळं काय आहे, युनिक काय आहे, ते जेव्हा तुम्हाला लक्षात येईल, त्याच्या प्रोडक्ट मध्ये युनिक काय आहे, त्याच्या स्ट्रॅटेजी मध्ये काय युनिक आहे,
आणि मग त्या लेवलला जाऊन मला कॉम्पिटिशन करायची, मी ऑब्जेक्ट सेट केलं तर कदाचित मी सक्सेस होईल. बरोबर की नाही? विच आर द स्ट्रॅटेजिक विकनेस दॅट कॅन बी एक्सप्लॉइटेड. स्ट्रॅटेजिक विकनेस पण असू शकतात. काही स्ट्रॅटेजीज वीक असतात, ज्याला तुम्ही जरा जरी डिस्टर्ब केलं तर तुमचा कस्टमर डायव्हर्ट होऊ शकतो. आता तुम्ही 5% डिस्काउंट देताय, ही स्ट्रॅटेजी अप्लाय केली कॉम्पिटिटरने, तुम्ही 5 च्या ऐवजी फक्त 7 करा, कस्टमर झटकन डायव्हर्ट होतो. कस्टमरला कुठेतरी काय पाहिजे, फक्त डिस्काउंट. त्यामध्ये 2% आणखी इन्क्रीज केलं तुम्ही की झटकन कस्टमर डायव्हर्ट करता येतो. विच आर द कॉम्पिटिटर स्पेशल रिसोर्स competencies skills that can be used against the company. कॉम्पिटिटर मचा अप टू डेट स्टडी केलेला बघा कॉम्पिटिशन मध्ये, की त्याचे रिसोर्सेस कुठले आहेत, कॉम्पिटन्सीज काय आहेत, तो कुठल्या सोर्सच्या याच्यावर काय करतो की मार्केटमध्ये लिडरशिप त्याने मिळवलेली आहे किंवा कस्टमर मिळवलेला आहे, स्किल्स काय आहेत त्याच्याकडे. तर याचा अभ्यास मी इथे कॉम्पिटिशन मध्ये करेल. द आन्सर टू द अबव विल गिव्ह कम्प्लीट क्लिअरिटी ऑफ असेसमेंट ऑफ द मॅग्निट्यूड अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ मार्केट कॉम्पिटिशन. म्हणजे जे काही मी सांगितलं क्रिटिकल आहे कॉम्पिटिशन कळणं, तर तो क्रिटिकलनेस घालवायचा असेल तर मला कॉम्पिटिटरचा एवढा डीप स्टडी करावा लागेल, तेव्हा ती कॉम्पिटिशन मला लक्षात येईल आणि अनालिसिस प्रॉपर होईल. ओके. आता मार्केट अनालिसिस मध्ये पुढचा पॉइंट येतो मार्केट प्रॉफिटेबिलिटी. कॉम्पिटिशन अफेक्ट्स प्रॉफिटेबिलिटी. कॉम्पिटिशन असेल की त्याचा इम्पॅक्ट हा प्रॉफिटवर 101% होणार आहे. इंटेन्स कॉम्पिटिशन मेक्स प्रॉफिट मोर डिफिकल्ट टू अर्न अँड द प्रॉफिटेबिलिटी डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स. आता कुठले 3 फॅक्टर्स वर डिपेंड करते प्रॉफिटेबिलिटी? कॉम्पिटिशन लेवल इन द मार्केट, कॉम्पिटिशनची लेवल कशी आहे, खूप हाय कॉम्पिटिशन आहे असं आपण म्हणतो, म्हणजे रोजच्या रोज कॉम्पिटिटर काहीतरी नवीन नवीन स्किल्स आणतो मार्केटमध्ये, नवीन स्ट्रॅटेजी अप्लाय करतो आणि त्यामुळे मला खूप अलर्ट राहावं लागेल, मला खूप अवेअर असणं गरजेचं आहे. जर मी थोडा जरी काय केला, वीक झालो, तर मला तिथे प्रॉफिट मिळवणं खूप अवघड होईल. म्हणजे माझं मार्केट अनालिसिस हे संपणार नाहीये. एकदा मी अनालिसिस केलं, मार्केटमध्ये गेलो आणि झालं, एवढं पुरेसं नाहीये. आपण सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट स्टडी करतोय, लक्षात ठेवा. आणि मार्केट ही प्लेस अशी आहे की त्याच्यामध्ये रोजच्या रोज काही ना काही बदल होतात. रोज डिमांड फ्लक्च्युएशन ज्याला म्हणतो, कस्टमरचं जे माइंड आहे ते स्टेबल नाहीये, त्याच्या रोज वेगवेगळ्या काहीतरी डिमांड असणार आहे, त्याचे रिक्वायरमेंट मध्ये बदल होणार आहे, त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल होतो, बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा, एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंटचा इफेक्ट असतो. मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की प्रॉफिट अर्न करायचं असेल तर मला त्या कॉम्पिटिशनची लेवल समजणं खूप गरजेचं आहे, तेव्हा मी प्रॉफिट मध्ये असेल. प्रोडक्ट कॉस्ट और कॉस्ट स्ट्रक्चर ऑल्सो, म्हणजे टोटली मला येणारी कॉस्ट कशी आहे आणि त्यानुसार मला काय करायचं आहे, त्या लेवलला जाऊन मला प्रॉफिट मिळवायचं आहे. प्रॉफिट मार्जिन जे आपण लावतो की नाही, मी सांगितलं तुम्हाला, कॉस्ट आणि प्राइस यातला डिफरन्स आपण बऱ्याचदा डिस्कस केलाय मागच्या वर्षी सुद्धा क्लासमध्ये. तर मला कॉस्ट स्ट्रक्चर माहिती असेल, प्रोडक्टची कॉस्ट माहिती असेल, तर मी प्रॉफिट किती अर्न करू शकेन यावर पॉसिबिलिटीज कशा मी डिसाइड करेन. तर मला कॉम्पिटिशनची लेवल समजली की मी त्या पद्धतीने प्रॉफिट अर्न करत जाईल. जसं मी सांगितलं, कॉम्पिटिटरने 5% मार्जिन जर तो घेत असेल त्यावर, तर मी कदाचित त्यापेक्षा बिलो 1% केलं तरी कस्टमरही माझ्याकडे येतो आणि मुळात कॉस्ट स्ट्रक्चर माझं कसं आहे, त्यापेक्षा थोडस कमी आहे, लेस आहे. म्हणजे मग मला प्रॉफिटही मिळवता येतं, कॉम्पिटिशन मध्ये मी पुढे राहतो, माझं सेल्स व्हॉल्यूम पण इन्क्रीज होतं. म्हणजे मला ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून फायनली काय करायचं आहे, सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं आहे, ग्रोथ झाली पाहिजे. ओके. सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट. आता प्रोडक्टची सेलिंग प्राइस कशी डिसाइड करायची, मग त्यासाठी त्यांनी एक प्रॉफिट मेजरमेंट साठी एक फॉर्म्युला दिलाय बघा, की टोटल कॉस्ट कशी, टोटल कॉस्ट म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्लस मार्केटिंग और सेलिंग कॉस्ट. कॉस्ट कशी काढायची, फक्त मला मॅन्युफॅक्चरिंग साठी त्या प्रोडक्टला येणारी कॉस्ट एवढंच लिमिटेड आहे का? सपोज मी एक चॉक तयार केला
तर त्या चॉकला तयार करण्यासाठी मला कॉस्ट किती आली? 10 रुपीज आली. इमॅजिन करा. आपण हे एक्झाम्पल म्हणून बघतोय. मग मला त्याचं मार्केटिंग पण करावं लागणार आहे. मार्केटिंगसाठी जे काही सोर्सेस मी काय करणार आहे, वापरणार आहे, ज्या मीडियाचा वापर करणार आहे, त्या मीडिया थ्रू मला काय करायचंय, त्याचं मार्केटिंग करायचंय. मीडियाला सुद्धा मला पे करावं लागणार आहे. मीडिया फुकट करेल का तुमचं मार्केटिंग? नाही. मग त्यासाठी येणारी कॉस्ट किती आहे? ती ऍड झाली तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मध्ये. ओके. मी प्रेस मीडियाच्या थ्रू जातोय की प्रिंट मीडियाच्या थ्रू जाते, म्हणजे तुम्हाला इथे त्या मीडियाचा अंदाज घेऊन तुमचा टार्गेट कस्टमर तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल, कुठल्या मीडियाच्या थ्रू जर मार्केटिंग केलं तर त्यानुसार तो मीडिया सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची कॉस्ट कशामध्ये ऍड करायची आहे? तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मध्ये. प्लस सेलिंग कॉस्ट पण आहेच ना. तुम्ही सेल्स पीपल आपण करतात ते काही फुकट येतात का तुमच्याकडे? नाही. त्यांनाही सॅलरीज द्यावी लागतात. मग त्याचाही तुम्हाला विचार करून काय करायचंय की तो 10 रुपीज जी काही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आलेली आहे त्यामध्ये कन्सिडर करा की तुम्ही जी काही मार्केटिंग कॉस्ट आहे ती 2 रुपीज ऍड केली आणि सेलिंग कॉस्ट आणखी 2 रुपीज ऍड केली. म्हणजेच किती रुपीज झाले त्याचे? 14 रुपीज झाले. म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट सेलिंग प्राइस डिसाइड करायची असेल प्रोडक्टची तर त्या पद्धतीने काय करावं लागेल? स्ट्रक्चर तयार करावं लागेल. ओके, समजलं इथपर्यंत? मग पीएफ म्हणजे काय? ग्रॉस प्रॉफिट पर युनिट. टोटली ओव्हरऑल 1 इयर मध्ये तुम्हाला किती प्रॉफिट मिळालं? सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट, कॉस्ट पर युनिट. सी म्हणजे काय आहे? कॉस्ट पर युनिट. एका युनिटला तयार मॅन्युफॅक्चर करण्यासाठी तुम्हाला किती कॉस्ट लागली. ओके. आता सेल्स फोरकास्टिंग बघूया. सेल्स फोरकास्टिंग म्हणजे काय? आता मी तुम्हाला सुरुवातीलाच ओव्हरव्ह्यू देताना सांगितलं की फोरकास्टिंग म्हणजे प्रिडिक्टिंग आहे, भविष्यवाणी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की पुढचं भविष्य अगोदरच सांगणं. मग सेलिंगच्या बाबतीत तुम्हाला पुढच्या 5 ते 10 वर्षापर्यंतचा एक एस्टिमेट तयार केला जातो, अंदाज वर्तवला जातो, प्रिडिक्शन केलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं? व्हॉट इट्स फ्युचर सेल्स विल बी अँड दिस फोरकास्ट इज डन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम इन द नियर फ्युचर. म्हणजे जसं की त्यांनी सांगितलं, युजुअली द नेक्स्ट सिकल इयर accurate sales forecasting enables a company to make informed business decisions. आता accuracy हा पार्ट जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सपोज हाफ लेक्चर माझं ऐकलं, हाफ नाही ऐकलं, टोटल 40 मिनिट्सचं लेक्चर होतं, 20 मिनिट्स ऐकलं, पुढचे 20 मिनिट्स नाही ऐकलं आणि डायरेक्ट मी पुढचा सेशन जॉईन केला, तर काही गोष्टी मला समजणारच नाहीये. मग ऍक्युरेसी ही प्रिडिक्शन करताना काय करायचं की फोरकास्टिंग करताना पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी ते केलेलं असेल आणि ते करताना तुम्हाला काय करायचं की ऍक्युरेसी त्या फोरकास्टिंग मध्ये येण्यासाठी तुम्हाला जर त्यामध्ये ऍक्युरेसी नसेल तर काही फ्युचर साठी जे काही बिझनेस डिसिजन्स घेतले जातात ते करेक्ट येणार नाहीयेत. त्यानुसार कंपनी काय करते? बजेट बनवते, त्यानुसार सगळा बिझनेस प्लॅन तयार केला जातो. आणि जर तुमच्या सेल्स फोरकास्टिंग मध्येच गडबड असेल, माझे अंदाज सगळे चुकीचे निघतात असं मला माहिती असूनही मी बऱ्याचदा अंदाज वर्तवतो. तर अंदाज वर्तवणं यामध्ये डायरेक्टली कोणी फोरकास्टिंग करत नाही. मार्केट अनालिसिस नंतरच हा सगळा पार्ट येतो. मार्केटची साईज, मार्केटची ग्रोथ, मार्केटची कॉम्पिटिशन लक्षात घेऊन पुढच्या 1-2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 3 वर्षासाठी मी काय केलेलं आहे? प्रेडिक्शन केलेलं आहे. तर त्यानुसार मला काय करायचं आहे की सेल्स फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग येते यामध्ये मेथड्स दिलेले आहेत की मग मला कुठल्या मेथडने सेल्स फोरकास्टिंग करता येईल. ओके. आता सेल्स फोरकास्टिंग साठी त्यांनी काय दिलंय की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे 2 टेक्निक्स दिलेले आहेत, 2 मेथड्स दिलेले आहेत. तर मग त्या पद्धतीने आपण कसं जायचं आहे बघा. मला जर काही गोष्टींचा अंदाज घ्यायचा आहे, मला प्रिडिक्शन करायचं आहे, तर जजमेंट्स घेता आले पाहिजे. म्हणजे क्वालिटेटिव्ह टेक्निक जे आहे दीज आर सब्जेक्टिव्ह ऑर जजमेंटल टेक्निक्स बेस्ड ऑन पर्सनल असेसमेंट ऑफ सेल्स मॅनेजर्स, इंडस्ट्री एक्सपर्ट्स,
consultants, etc. And the 5 methods are as follows. आता यामध्ये बघा 5 मेथड्स दिलेले आहेत. फर्स्ट जी मेथड दिली एक्सपर्ट ओपिनियन और कन्सेन्सस मेथड. आता यामध्ये काय करता येईल की स्पेशलिस्ट आहे. आपण एकदा रीड करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. इन दिस मेथड द स्पेशलिस्ट और एक्सपर्ट्स इन द फील्ड मीट अँड डिस्कस द सेल्स फोरकास्ट. आता एक्सपर्ट्स कोण आहेत हे कसं डिसाइड करणार, स्पेशलिस्ट कोण आहे. आता तुम्ही मेडिकल फील्डचं एक्झाम्पल घ्या की मेडिकल फील्डचं पुढच्या 5 वर्षांचं फोरकास्टिंग मला करायचं आहे. तर मग मी अशा केसमध्ये काय केलं की मेडिकल फील्ड मधले जे कोणी सर्जन्स आहेत, स्पेशलिस्ट आहेत, एक्सपर्ट्स आहेत, ते काय करतील, एकत्र येतील आणि डिस्कशन करतील त्या फोरकास्टिंग बद्दल. सेम ऍज इट इज इथे सेल्स फोरकास्टिंग करायचं आहे. मग त्या फील्ड मधले जे एक्सपर्ट्स आहेत, सेल्स मॅनेजर्स असतील, सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील किंवा त्यामध्ये जेवढे पर्सन्स इन्व्हॉल्व आहेत, एक्सपर्ट ज्यांनी एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे, they are called experts. Okay, the specialists have in depth knowledge about the product, market and industry. आता बघा हे तर कन्सिडर पहिल्यापासूनच करायचंय की स्पेशलिस्ट आहे म्हणजे त्याला डीप नॉलेज आहे. मी तुम्हाला एवढं स्लोली किंवा प्रत्येक स्टेपचं मिनिंग का सांगते लाईन टू लाईन, त्याचं कारण आहे तुम्ही मार्केटिंग मध्ये स्पेशलायझेशन करताय. स्पेशलायझेशनचं मिनिंग असते आहे की तुम्ही त्या फील्डचं एक्सपर्ट्स आहात, स्पेशलिस्ट आहात, तर त्याचं डीप नॉलेज म्हणजे आता जर डीप नॉलेज कुठलं असलं पाहिजे, प्रोडक्ट रिलेटेड असलं पाहिजे. बरोबर, तो प्रोडक्ट कुठल्या टाईपचा आहे. जसं आपण आता सर्व्हिस मार्केटिंग पण सुरू केलेलं आहे. प्रोडक्ट आणि सर्व्हिस यामध्ये काय फरक आहे, प्रोडक्ट हे कसे टँजिबल असतात, प्रोडक्ट मध्ये काय काय फीचर्स येतात, प्रोडक्ट रिलेटेड प्राइसिंग स्ट्रॅटेजीज कशा अप्लाय केल्या जातात, ह्याचं डीप नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. तेव्हा काय केलं जाईल, तुमचे ओपिनियन्स घेतले जातील. अर्धवट नॉलेज असेल तुमच्याकडे तर तुमचे ओपिनियन्स घ्यायला कोणी बोलावेल का तुम्हाला, नाही बोलवणार. बरोबर ना, म्हणजे स्पेशलिस्ट असूनही तुम्हाला ती व्हॅल्यू तिथे मिळणार नाहीये. त्यामुळे इथे स्पेशलिस्टचं मिनिंग ते की डेप्थ नॉलेज अबाउट द प्रोडक्ट, मार्केट ऑल्सो अँड इंडस्ट्री ऑल्सो. आता इंडस्ट्रीची पोझिशन काय आहे, इंडस्ट्रियल बिझनेस जे आहेत ते कुठल्या पद्धतीने केले जातात किंवा मार्केटमध्ये सध्या त्यांची पोझिशन काय आहे, मार्केटची कंडिशन काय आहे किंवा ती जी काही पोझिशन आहे ती क्रिएट होण्यामागचे रिझन्स काय आहे, हे सगळं डीप नॉलेज त्या एक्सपर्ट्स कडे असणार आहे. द पीपल कॅन बी सिनियर मार्केटिंग मॅनेजर्स फ्रॉम द कंपनी और आउटसाइड कन्सल्टंट्स और इंडस्ट्री एक्सपर्ट्स ऑल्सो. मग त्यामध्ये एक्सपर्ट्स मध्ये कोण कोण असतील, सिनियर मार्केटिंग मॅनेजर्स असतील ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो मार्केटिंगचा, त्यांचे काही ओपिनियन्स घेतले जातील. मला फोरकास्टिंग करायचंय की नाही, सेल्स फोरकास्टिंग. त्यानंतर आउटसाइड कन्सल्टंट पण असतील म्हणजे कंपनीच्या बाहेरचे, और इंडस्ट्री एक्सपर्ट्स म्हणजे एवढे लोक काय करतील, एकत्र येतील त्या फील्डचे आणि ते डिस्कस करतील. बरोबर, फोरकास्टिंग टीम इज मेड अप ऑफ कंपनी मॅनेजर्स अँड एक्सटर्नल कन्सल्टंट्स. म्हणजे काय की हे जे कन्सल्टंट्स आहेत किंवा कंपनी, forecasting team is made up of company managers and external consultants or experts who share their expert views. आता तुमच्या काही व्ह्यूज घेतल्या जातात. मार्केट बद्दल तुमचा व्ह्यू काय आहे, तुम्ही मार्केटिंगचे स्टुडंट आहात. मी जनरली तुम्हाला विचारलं की कोविड-19 सिच्युएशन मध्ये सध्याचे तुमचे व्ह्यूज काय आहेत, मार्केटमध्ये कुठल्या टाईपचं प्रोडक्ट आणलं तर ते सेल होऊ शकतं. तुम्ही फोरकास्टिंग करू शकता की नाही पुढच्या हे जे काही 2020 जे आलेलं आहे तर याच्या एंडिंग पर्यंत मार्केटची सिच्युएशन काय असेल, डिसेंबर पर्यंत मी 3 महिन्यांचंच तुम्हाला सेल्फ फोरकास्टिंग करायला सांगितलं की आता ऑगस्ट सुरू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पुढच्या 4 महिन्यामध्ये येणाऱ्या मार्केटमध्ये कुठल्या टाईपचा प्रोडक्ट सेल होऊ शकतो, किती सेल होऊ शकतो. कारण तुम्ही मार्केटचा स्टडी बऱ्यापैकी तुमचा आता कव्हर होत आलेला आहे. त्यानुसार तुम्ही प्रत्येकाने व्ह्यूज तुमचे सांगितले, शेअर केले माझ्यासोबत. टीम मीट्स ॲट अ कन्सेन्सस फोरकास्ट, ईच मेंबर प्रिपेअर्स अँड प्रेझेंट्स हिज ऑर हर एस्टिमेट.
म्हणजे जेवढे एक्सपर्ट्स, कन्सल्टंट्स, मॅनेजर्स मी काय केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत, प्रत्येकाचे व्ह्यूज मी काय केले, कलेक्ट केले. दे आर डिस्कस टुगेदर अँड फायनल कन्सेन्सस फोरकास्ट इज रीच. फायनल कन्क्लुजन येतं. 4 लोकांचे 4 प्रकारचे व्ह्यूज आहेत, त्यातून एक फायनल आउटपुट निघतं आणि ते काय असणार आहे, तुमचं फोरकास्टिंग असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे ही एक्सपर्ट ओपिनियन कन्सेन्सस मेथड. त्यानंतर डेल्फी टेक्निक आहे. डेल्फी टेक्निक मध्ये काय बघा, इन दिस मेथड द स्पेशलिस्ट or experts in the field meet and discuss the sales forecast, and the specialists have in-depth knowledge about the product, market and industry. डेल्फी टेक्निक मध्ये तुम्हाला सांगितलंय की हे जे एक्सपर्ट्स आहेत किंवा स्पेशलिस्ट आहेत, हे एकत्रित येऊन डिस्कशन करणार नाहीये. त्यांचा एक पॅनल तयार केला जातो. ओके, मग त्या पॅनलवर जे मेंबर्स आहेत ते एकत्र येत नाही, भेटत नाही किंवा त्यांचं डिस्कशन वगैरे एकत्रित होत नाही. त्यांच्याकडून जे त्यांचे जे ओपिनियन्स आहेत, ओपिनियन्स ऑफ अदर्स आर सॉर्ट थ्रू अ क्वेश्चनरी. म्हणजे काय, त्यांच्याकडून एक क्वेश्चनरी त्यांना दिली जाते and the planner designs a questionnaire suitable that consists of appropriate questions relating to the future demand or sales and administer these to the panel. म्हणजे क्वेश्चनरी वरून फोरकास्टिंग, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, म्हणजे त्या पॅनलवर जे मेंबर्स आहेत, एक्सपर्ट पर्सन्स, ते एकत्र न येता काय करतात की एक डिझाईन केले जातो प्लॅन, आणि त्या प्लॅन नुसार काय करतात, काही अप्रोप्रिएट क्वेश्चन्स म्हणजे कशाशी रिलेटेड, तर डिमांड, फ्युचर डिमांड रिलेटेड, सेल्स रिलेटेड, ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड काय केले जातात, क्वेश्चनरी तयार केली जाते. आणि मग फर्स्ट स्टेज मध्ये काय केलं जातं, इन द फर्स्ट स्टेज जनरल क्वेश्चन्स आर आस्क्ड रिलेटिंग टू द इंडस्ट्री. म्हणजे आता जनरल क्वेश्चन्स पहिल्या याच्यामध्ये येतील, जसे इंडस्ट्री रिलेटेड असतील, मार्केट रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजी चेंजेस रिलेटेड असतील किंवा डिमांड पॅटर्न रिलेटेड असतील. तर यामध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळते, द इन्फॉर्मेशन रिसिव्ड आर अनालाइज अँड द रिझल्ट्स आर सर्क्युलेटेड टू ईच मेंबर. त्यांच्याकडून क्वेश्चन्स कलेक्ट केले जातात, जनरल क्वेश्चन्स असतील फर्स्ट स्टेज मध्ये, आणि त्याचं जे काही अनालिसिस केल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते त्या क्वेश्चनरी वरून, ती इन्फॉर्मेशन प्रत्येक मेंबरला सर्क्युलेट केली जाते. ओके, सेकंड स्टेज मध्ये काय होतं, स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात, जसं ग्रोथ फ्लक्च्युएशन्स ऑफ टोटल सेल्स, त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे जी काही मार्केटची ग्रोथ आहे, त्यामध्ये जे फ्लक्च्युएशन्स येतात, व्हरायटी म्हणजे व्हेरिएशन्स येतात टोटल सेल्स मध्ये, तर त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात. सेल्स ऑफ मेजर कंपनीज, मेन कंपनीज कुठल्या आहेत ज्यांचं सेलिंग चांगलं आहे, मार्केट शेअर मुवमेंट्स कशा आहेत. तर सेल्स फोरकास्टिंग हे एक्सपर्ट ओपिनियनच्या थ्रू, मेड थ्रू दीज क्वेश्चनरीज, अँड सिन्स panel members do not meet each other in a committee, they are not influenced by majority opinion or consensus opinion. म्हणजे काय की इथे एकत्र येणं हा प्रकार बिलकुल नाहीये. 2 टाईपच्या क्वेश्चनरी असतील, काही स्पेसिफिक क्वेश्चन सेकंड स्टेजला विचारले जातील, त्यामध्ये मार्केटचे शेअर रिलेटेड काही क्वेश्चन असतील, मेजर कंपनीज रिलेटेड असतील, ग्रोथ फ्लक्च्युएशन रिलेटेड असतील, आणि त्यामध्ये लास्ट त्यांनी सांगितलं सेल्स फोरकास्ट आर मोर ऑब्जेक्टिव्ह and project forecast leaders role becomes more important. They have to collect information and arrive at the final decision. म्हणजे काय की त्या प्रोजेक्टवर जे कोणी पर्सन्स काम करणार आहेत, म्हणजे लीडर्स असतील, त्यांचा रोल इथे खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की हे जे काही न्यूज, त्यांची क्वेश्चनचे आन्सर्स जे येतील त्यावरून, इन्फॉर्मेशन वरून काय होईल की कन्क्लुजन काढता येईल आणि तुम्हाला सेल्स फोरकास्टिंग करता येईल. सेल्स फोरकास्टिंगच्या आपण मेथड्स बघतोय बघा. आपण आज इथेच थांबूया. आपण पुढच्या ज्या काही मेथड्स आहेत, क्वालिटेटिव्ह टेक्निक्स आहेत, तर ते पुढच्या लेक्चरला घेऊया. सो थँक यू सो मच.